थांबा, हा व्हिडिओ बघण्याआधी एक गोष्ट सांगतो. भारतात दरवर्षी 1200 पेक्षा जास्त फोमवर्क फेल्युअर होतात आणि त्यातील 60% कारण असतं फक्त एक, चुकीचा सिकंजा. एक लोखंडी पट्टी जिची किंमत फक्त 50 रुपये, ती नीट न लावल्यामुळे लाखोचं कॉन्क्रीट वाया जातं, कामगार जखमी होतात आणि प्रोजेक्ट महिने मागे पडतो. तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात, स्टुडंट आहात, तर हा सिकंजा नक्की काय आहे, त्याचे प्रकार कोणते आणि तो योग्य पद्धतीने कसा वापरायचा हे आज एकदा समजून घ्या. कारण साईटवर एक चूक झाली तर अंडू होत नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या माय वन मास्टर धम्मपाल या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत एका अशा कन्स्ट्रक्शन टूल बद्दल जे तुम्ही रोज बांधकामावर बघतो, पण त्याचं नाव, प्रकार आणि योग्य वापर माहीत नसतं. आज आपण बोलणार आहोत सिकंजा याबद्दल, म्हणजेच सेटरिंग क्लॅम्प किंवा कॉलम क्लॅम्प. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल सिकंजा म्हणजे नक्की काय, त्याचे किती प्रकार आहेत, तो कसा वापरतात, बाजारात किती किंमत असते आणि काय काळजी घ्यायची. तर संपूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. एक महत्त्वाची टिप देणार आहे जी अनेक इंजिनियर्स चुकतात. तर चला सुरुवात करूया. सिकंजा म्हणजे काय? सिकंजा हे एक जड काम करणारं लोखंडी किंवा स्टीलचं फास्टनिंग टूल्स आहे. बांधकामात फोमवर्क किंवा शटरिंग करताना, म्हणजेच कॉन्क्रीट ओतण्याआधी जे लाकडाचे किंवा प्लायवूडचे पॅनल बसवतो, ते पॅनल एकमेकांना घट्ट धरून ठेवण्यासाठी सिकंजा वापरतात. सिकंजाची मुख्य कामे कोणती? फोमवर्क पॅनल घट्ट जोडणे, कॉन्क्रीट ओतताना पॅनल हलू नयेत म्हणून. दुसरं, प्रेशर सहन करणे, ओला कॉन्क्रीट खूप दबाव निर्माण करतो, तो सहन करणे. ॲक्युरेट शेप राखणे, कॉलम, भिंत किंवा स्लॅब योग्य आकारात तयार व्हावी म्हणून. वारंवार वापरता येणे, कॉन्क्रीट सेट झाल्यावर सिकंजा काढून पुन्हा वापरता येतो. एका कॉलमला साधारण 8 ते 20 सिकंजे लागतात. 8 ते 20 कसे, ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, ते तुम्हाला पुढं सांगतोच. कॉलमची उंची आणि आकारावर अवलंबून असतं की किती लावायचे, कसे लावायचे ते. तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या भाषेत हे फोमवर्क ॲक्सेसरीजच्या कॅटेगरीमध्ये येते. मित्रांनो, आता आपण पाहूया सिकंजाचे प्रकार किती असतात आणि काय काय ते. नंबर 1, विग्नेट क्लॅम्प. आपण जो विग्नेट टायरॉड लावतो ना, तोच साधा सिकंजा म्हणतात त्याला. हा सर्वात साधा आणि स्वस्त प्रकार आहे. यात एक लांब बोल्ट असतो आणि त्याला विग्नेट हाताने सहज घट्ट करता येतो. वापर लहान वॉल्स किंवा कॉलमसाठी. किंमत 30 ते 28 प्रति पीस. दुसरा आहे फ्लॅट टाय बोल्ट क्लॅम्प. ठीक आहे, यात फ्लॅट स्टील स्टिरप असते जी पॅनलला घट्ट पकडते. जास्त टेन्सिल स्ट्रेंथ असते. वापर काय, मोठ्या स्लॅब किंवा रिटर्निंग वॉलसाठी. किंमत असते 80 ते 200 प्रति पीस. तिसरा आहे रॅपिड क्लॅम्प, क्विक रिलीज क्लॅम्प त्याला म्हणतात. हा सर्वात ॲडव्हान्स प्रकार आहे. लिव्हर मेकॅनिझम असल्याने झटकन लावता आणि काढता येतो. वेळ वाचतो. मोठ्या प्रोजेक्टमध्ये खूप उपयुक्त. वापर हाय राईज बिल्डिंग, ब्रिजेस, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. किंमत 200 ते 600 प्रति पीस. चौथा आहे कॉलम क्लॅम्प. हा विशेषतः स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर कॉलमसाठी बनवलेला असतो. 4 बाजूंनी एकत्र घट्ट धरतो. किंमत 500 ते 2000 पर सेट. 4 पीस असतात एका सेटमध्ये. सर्क्युलर कॉलम क्लॅम्प, गोल कॉलमसाठी वापरतात. ॲडजस्टेबल डायमीटर असतो. किंमत 800 ते 3000 पर सेट. तर मित्रांनो, सिकंजा कसा वापरतात हे पाहूया आपण आता व्यवस्थित. आता बघूया सिकंजा योग्य प्रकारे कसा लावतात. स्टेप 1, फोमवर्क तयार करणे. आधी शटरिंग पॅनल्स कॉलम किंवा भिंतीच्या आकारानुसार बसवा. पॅनल प्लम आणि अलाइन्ड असणे आवश्यक आहे. नंबर 2, वॉलर किंवा सोल्जर बसवणे. पॅनलच्या बाहेर वॉलर बोर्ड आडव्या पट्ट्या बसवा. या पट्ट्या सिकंजा घट्ट करताना प्रेशर डिस्ट्रीब्यूट करतात. स्टेप 3, सिकंजा लावणे. प्रत्येकी 20 ते 30 सेंटीमीटर अंतरावर एक सिकंजा लावा. बोल्ट पॅनलमधून आरपार घालून दुसऱ्या बाजूला विंगनेट लावा. हे टायरॉडचा आहे आणि आपला रेग्युलर सिकंजा असतो तो बाहेरून बसतो. नंबर 4, टाईटनेट करणे. स्पॅनर किंवा हाताने विंगनेट घट्ट करा. जास्त घट्ट करू नका, पॅनल तुटू शकतो.
युनिफॉर्म टाईटनिंग करा, एकाच बाजूने जास्त घट्ट करू नका. लक्षात ठेवा मित्रांनो हे सर्व काही. स्टेप 5वी काय, चेक करणे. कॉन्क्रीट ओतण्याआधी लेवल आणि प्लम चेक करा. सगळे शिकंजे टाईट आहेत का हे व्हेरीफाय करा. लास्ट स्टेप आहे डी शटरिंग. कॉन्क्रीट सेट झाल्यानंतर 24 ते 48 तासांनी शिकंजे काढा. हळूहळू काढा, अचानक काढल्यास कॉन्क्रीटला धक्का बसतो. तर आता आपण पाहूया मार्केटमध्ये प्राइस काय चालू आहे आणि कुठे कुठे हे सगळे शिकंजे उपलब्ध होतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, बाजारात किती किंमत असते. विगनट क्लॅम्प लोकल मार्केटमध्ये 30 ते 80 प्रति पीस. ऑनलाईन इंडिया मार्ट, ॲमेझॉन 25 ते 70 रुपये पीस. बल्कमध्ये जर मागवलं 20 ते 50 प्रति पीस. दुसरं आहे रॅपिड क्विक रिलीज क्लॅम्प. लोकलमध्ये 200 ते 600 प्रति पीस. ऑनलाईन 180 ते 550 प्रति पीस. ते पहिले जे आपण पाहिलं ते विगनट क्लॅम्पचं होतं. तिसरं आहे कॉलम क्लॅम्प सेट 4 पीस. लोकल 500 ते 2000 पर सेट. प्रीमियम ब्रँड्स 2000 ते 5000 पर सेट. कुठे विकत घ्यावे. लोकल हार्डवेअर स्टोअर्समध्ये जो भेटतात, जवळच्या कन्स्ट्रक्शन मटेरियल शॉपमध्ये मिळतो. बार्गनिंग करण्याची संधी असते. ऑनलाईन प्लॅटफॉर्म जर म्हणलं, इंडियन मार्ट बल्क ऑर्डरसाठी व सर्वोत्तम आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट स्मॉल क्वांटिटीसाठी. ट्रेड इंडिया मॅन्युफॅक्चरर्सशी थेट संपर्क करून देतो, त्यामुळे ते पण चांगलंच आहे. मॅन्युफॅक्चर कुठून मोठ्या प्रोजेक्टसाठी मॅन्युफॅक्चर करून घ्या, 200 ते 40% स्वस्त मिळू शकते. ब्रँड सांगतो तुम्हाला, डोका, पेरी, RMD, क्विक फ्रॉम, ॲक्रॉ आणि अजून एक मार्ग आहे त्यासाठी. मोठ्या प्रोजेक्टसाठी रेंटवर शिकंजे घेणे फायदेशीर ठरते. रेंट 2 ते 5 रुपये प्रति पीस प्रति दिवस. 50 ते 100साठी रेंटल खूपच इकॉनॉमिकल आहे. तर यामध्ये आपण आता शेवटच्या पार्टमध्ये आहोत. तर यामध्ये आपण बघूया या गोष्टी म्हणजे डूज. शिकंजा युनिफॉर्म पेसिंगवर लावा 20 ते 30 सेंटीमीटर. वापरण्यापूर्वी रस्ट आणि डॅमेज तपासा. कोलॅबोरेट टूरने घट्ट करा. वापरानंतर साफ करून ठेवा. ऑइल ग्रीस लावा, गंज येऊ नये म्हणून. डोंट्स, जास्त घट्ट करू नका, बोल्ट तुटू शकतात. गंजलेल्या शिकंजा वापरू नका, फेल्युअरचा धोका. कमी शिकंजे वापरू नका, पॅनल्स फुटू शकतो. कॉन्क्रीट ओतताना शिकंजा ॲडजस्ट करू नका. आता मेंटेनन्स टिप्स. वापरानंतर सिमेंट साफ करा. WD-40 किंवा इंजिन ऑइल लावा. थंड आणि कोरड्या जागी ठेवा. थ्रेड्स खराब झाल्यास बदलून टाका. वर्षातून एकदा कंप्लीट इन्स्पेक्शन करा. तर मित्रांनो, आज आपण शिकलो शिकंजा म्हणजे काय आणि त्याचे काय काय काम आहे. 5 वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे उपयोग. योग्य वापराची स्टेप बाय स्टेप पद्धत. बाजारातील किंमत आणि कुठे मिळतो. मेंटेनन्स आणि चुका टाळण्याच्या टिप्स. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणता शिकंजा वापरतो. तुमच्या इंजिनियर मित्रांना शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत होमवर्क प्लॅनिंग, म्हणजे कॉलम आणि स्लॅबसाठी शटरिंग कसं प्लॅन करायचं. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.